नमस्कार, मी श्रीमती बीना सचिन शिंदे, रँगलर रपू परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आज मी संजीवनी मराठे यांचा डोळे या लेखाचे अभिवाचन करणार आहे। ती गेली आणि जाताना नेत्रदान करून गेली, तिचा आग्रहच होता तसा। 32 वय, कॅन्सर, शेवटची स्टेज, अचानक घाव, सारच संपलं। आसवांचा पूर, दूर दूर, कळलंच नाही कोणाला नेमकं कोण हरलं, प्रयत्न की नशीब की दोन्ही। तो निशब्द, ती डोळ्यातूनच जास्त बोलायची। बोलके टपोरे लकाकणारे त्या भोकर डोळ्यांच्या तर प्रेमात पडलो आपण। खट्याळ हसायची, प्रेमात असली की भावूक व्हायची। विरह वेदना डोळ्यातून झिरपायची, सकाळी उठवायची तेही डोळ्यातूनच। एकीकडे घड्याळ आणि दुसरीकडे तिचे रात्रीच्या श्रमक्लांत तृप्तीची साक्ष देणारे डोळे। काय छान दिसायची। रागवायचीच नाही। डोळ्यात अंगार वगैरे काय म्हणतात तो कधीच दिसला नाही। कायम लटका राग असायचा। फुलं दिली की डोळ्यातूनच राग गेलेला कळायचे। मोहरून जायची। आई बाबा सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवायची। धाकाने तब्येतीची काळजी घ्यायची, पण धाक नजरेतला। शब्द जिव्हारी लागतात, पण तिची नजर पुरेशी होती। जगायला लावणारी, स्पंदने जागवणारी। रडायला आलं तर तिच्या डोळ्यांचे काठ भरून जायचे। फारच भिडायचे डोळे मनाला। सूड, धूर्तपणा, कावेबाज, पाताळ यंत्री याही भावना अनेक जणांच्या डोळ्यात असू शकतात, पण मी तसा अनुभव कधीच अनुभवणार नव्हतो, कारण ती वेगळीच होती। समाधान, वात्सल्य, प्रेम डोळ्यातून वाटणारी, सुख शिंपडणारी। आई होणार कळल्यावर डोळ्यांनी जे काही व्यक्त केलंय तिनं, जन्मात विसरू शकणार नाही। दुसऱ्या वेळेला आई व्हायला तिला आवडणार होतं, पण मी नाही म्हटल्यावर कसली रुसली होती। सगळं करायची, पण डोळे वेगळंच बोलायचे। फुलांनी सुद्धा रुसवा नाही गेला तिचा। शेवटी काश्मीरला नेलं तिला। डोळ्यात काय साठवू आणि काय नको असं झालं तिला। तृप्ती म्हणजे काय तर तिचे डोळे, इतकंच कळलं मला। आणि कॅन्सरचं कळलं आणि डोळ्यातील चमक हरवायला लागली। निस्तेज डोळे बघवत नव्हते, पण तरी डोळ्यात एक प्रकारचं समाधान होते। कसले तर माझ्या आधी जाण्याचे। वेळी मी सताट डोळे उघडे ठेवून लक्ष ठेवायचो। जाणार याची कल्पना होती, पण तरी। आणि आज तिनं डोळ्यांनीच मला जवळ बोलावले आणि क्षणात संपलं। फिरवले डोळे आणि मिटलेच, कायमचेच। माझे डोळे सतत झिरपणारे, ते बघायला ती नव्हतीच म्हणा। ते सगळे आनंदात। चला, डोळे मिळाले। जन्माला येऊन काही वर्ष झाली नाही, तोच अचानक उद्भवलेल्या आजारात डोळे गेले। स्वप्नांसकट सगळा अंधार, पण कुठेतरी आशेचा किरण। किती वर्ष झाली, कुणीतरी मरेल आणि त्या व्यक्तीचे डोळे आपल्याला मिळतील या वेड्या आशेवर घरातले सगळेच, तिच्या सहित सगळे हेच स्वप्न बघत होते। उगाचच मनात गाणं, थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता। पण आज प्रतीक्षा संपली। माझी मुलगी जग बघणार, मोहरणार, रंगीत आयुष्य जगणार। मीच हरपून गेले। चला, आपला नंबर लागला। नेत्रपेढीतून फोन। 20 वर्ष डोळे लावून वाट बघणं, काय ते एकदाचं ऑपरेशन करून तिला जगाकडे डोळसपणे बघू दे। जग सुंदर आहे हे कळू दे तिला। किती आणि काय काय करायचंय, त्याने जड मनाने डोळे दान करू दिले। आणि मनात विचार आला, कुणाला तिचे डोळे लावतील, तो किंवा ती? काय असेल वय? माझ्या श्वासाचे डोळे ज्याला मिळतील, ती व्यक्ती पण तिच्याप्रमाणे जग बघेल काय? एक वेडा विचार मनात डोकावलाच। अशीच होईल ती व्यक्ती, स्वप्नाळू। आणि मग मन किंचित साशंक झालं।
ती व्यक्ती रागीट, लबाड, कावेबाज असेल तर, किंवा लंपट, आशाळभूत किंवा क्रूर? काय करतील निष्पाप डोळे? डोळे त्या व्यक्तीला बदलवतील का त्या व्यक्तीमुळे डोळेच बदलतील? प्रश्नात हरवला तो. पण मनात एक समाधान होतं, यानं त्या रूपाने माझा जीव जगेल. त्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून आमच्या सगळ्यांकडे लक्ष असेल का? असं काही नसतं. तो स्वतःशीच हसला. कसा असेल डोळ्यांचा प्रवास? या देहातून त्या देहात एक वैद्यकीय चमत्कार, इतकंच का? का अजून काही? या डोळ्यांची 2 पाखरे फिरतील तुमच्या भोवती. गाण्यातला भाव अधिकच गहिरा झाला आणि त्याने डोळे गच्च मिटून घेतले. धन्यवाद.